नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर बागडे आणि आपण बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स। या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन संदर्भात लागणारी सर्व माहिती विद्यार्थी व पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते। तरी हा चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। नीट 2024 ही परीक्षा वादात सापडलेली होती आणि ती वादावर हळूहळू बाहेर येऊन मान्य सर्वोच्च न्यायालयाने आज त्याच्यावर पडदा टाकलेला आहे की नीट परत होणार नाही। आणि आम्ही ह्याच्या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये आम्ही आमचे अंदाज वर्तवले होते की रिनीट होण्याची शक्यता खूप कमी आहे, तरी ते अंदाज बरोबर आलेले आहेत। तरी आज आपला विषय आहे रिनीट। पण आता ह्याच्यानंतर हे जे काही आपण 3-4 सुनावण्या झाल्या मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये, ह्याच्यामध्ये एक नवीन मुद्दा चर्चेस आलेला आहे की बोनस मार्क। जे काही मुलांना 5 बोनस मार्क मिळालेले आहेत ते खूप कळीचा मुद्दा झालेला आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, ते बोनस मार्क साधारणपणे 4,20,000 जणांना मिळालेले आहेत। हे एनटीची आकडेवारी, ही आमची आकडेवारी नाहीये, ही एनटीएने मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केलेली आकडेवारी। मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये एनटीएने सादर केलेलं काय आहे, ऑप्शन नंबर म्हणजे 19 फिजिक्स मधला जो क्वेश्चन 19 होता त्याला ऑप्शन 4 होते, 1 2 3 4, आणि पहिल्यांदा 4 चौथा ऑप्शन बरोबर दिलेला होता। तर तो ऑप्शन किती जणांनी बरोबर सोडवलेला होता? एनटीएच्या म्हणण्यानुसार 9,28,379। तर एनटीएच्या म्हणण्यानुसार 4 हा ऑप्शन 9,28,379 जणांनी बरोबर लिहिलेला होता। आणि त्याच्यानंतर जे ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, मग ऑप्शन नंबर 2 पण बरोबर आहे असं जेव्हा एनटीएला वाटलं किंवा जे काही ऑब्जेक्शन आले त्यातून निर्णय घेतला गेला की ऑप्शन नंबर 2 पण बरोबर आहे आणि त्यांना पण मार्क दिले जाणार। ते किती जणांना दिलेले होते? तर ते 4,20,000 समथिंग जणांना दिलेले होते, हे एनटीएचं म्हणणे। म्हणजे आता हे आणि त्याच्यानंतर काय झालं की मान्य सर्वोच्च न्यायालयाला हे काय पटलं नाही, दोन उत्तर कसे बरोबर असतील, म्हणून त्यांनी आयआयटी दिल्ली ह्या संस्थेकडे विचारणा केली। आयआयटी दिल्लीचे काय तिथे आहे त्यांना विचारणा केली की निश्चित कुठलं उत्तर बरोबर आहे। तर त्यांनी निर्वाळा दिला आज की 2 आणि 4 हे दोन्ही उत्तर बरोबर नाहीये, त्यातलं फक्त 4 उत्तर बरोबर आहे आणि 2 हे उत्तर चुकलेलं आहे। मग आता ऑटोमॅटिकली काय होणार की ज्यांनी ऑप्शन 2 दिलेले आहेत त्यांचे मार्क कमी होणार। म्हणजे ह्यातले 4,20,000 जणांचे मार्क तर कमी होतील असं एनटीएच्या म्हणण्यानुसार आहे। तर हे मार्क कोणाचे कसे कमी होतील ह्याचा आपण अभ्यास करणार होतो। तर आजचा आपला विषय काय आहे, बोनस मार्क 5 मार्क कसे कोणाकोणाचे होणार आणि कोणी सोडवले। तर आता अभ्यास करूया। ऑप्शन नंबर 19 फिजिक्स। तर आता त्याला ऑप्शन होते 1 2 3 4, त्यातल्या फक्त 4 ऑप्शन ज्यांनी बबल केलेला आहे पूर्ण त्यांचा काहीच प्रॉब्लेम येणार नाही। नीट लक्षात घ्या, 4 आकडा जो ज्यांनी पूर्ण बबल केलेला आहे त्यांना काही प्रॉब्लेम होणार नाही, त्यांचे मार्क जसेचे तसे राहणार। गोष्ट दुसरी, ज्यांनी फक्त 2 ऑप्शन चूज केलेला आहे, बी ऑप्शन चूज केलेला आहे, त्यांचे 5 मार्क कमी होणार। म्हणजे 4 आणि निगेटिव्ह मधला 1, म्हणजे 5 मार्क कमी होणार। त्याच्यानंतर ज्यांनी 2 पण चूज केलेले आहे आणि 4 पण चूज केलेला आहे, नीट लक्षात घ्या, ज्यांनी 2 पण चूज केलेला आहे 4 पण चूज केलेला आहे त्यांचे पण 5 मार्क कमी होणार। अलग लक्षात, जे 4 आणि वजा झालेले 1 अलग लक्षात, म्हणजे त्यांचे पण 5 मार्क कमी होणार। तिसरा, जे काही ऑप्शनच सोडवला नाही त्यांनी 19 मधला 1 2 3 4 किंवा ABCD ह्याच्यामधला कुठला ऑप्शनच सोडवला नाही तर त्यांचा नो इफेक्ट, त्यांना जसे मार्क आहेत तसे मार्क राहणार। नंतरचा मुद्दा 1 2 3 4, त्यांनी 2 पण सोडवलेलं आहे आणि त्याच्याबरोबर 4 न सोडवता 1 किंवा 3 सोडवलेलं आहे, म्हणजे 2 ऑप्शनवर त्यांनी क्लिक केलेले आहे, त्यांच्यावर पण काही परिणाम होणार नाही कारण ऑलरेडी त्यांचे मार्क कमी झालेले आहेत। तर हा खूप मोठा इफेक्ट होणार विद्यार्थी मित्रांनो निकालावर, कारण ह्याच्यामुळे बऱ्याच जणांचे मार्क कमी होणार आहेत आणि ज्यांचे मार्क कमी होणार त्यांचे ऑल इंडिया रँक कमी होणार आणि ऑटोमॅटिक ज्यांनी ऑप्शन सोडवलेला नाही किंवा ज्यांनी 4 ऑप्शन सोडवले त्यांना मार्क मिळाले त्यांचे ऑल इंडिया रँक वरती येणार। तर असा इफेक्ट होणार आहे की ज्यांनी 2 ऑप्शन टू ऑप्शन किंवा बी ऑप्शन सोडवलेला आहे। हा खूप मोठा निर्णय आहे आणि ह्याच्यामुळे होणार काय तर परत रिझल्ट लागला जाण्याची शक्यता आहे। आता ह्याचे कॉन्सिक्वेन्सेस कसे होतील, एनटीए कडून कशी नोटिफिकेशन येईल आपल्याला 1-2 दिवसात कळेल। ह्याच्यानंतर मग नवीन
रिझल्ट येणार. साधारणपणे त्याला एक 4 ते 5 दिवस लागतील नवीन रिझल्ट यायला, किंवा एक आठवडाभर लागेल. मग त्याच्यामध्ये सगळ्यांचे ऑल इंडिया रँक चेंज होणार. जसे की 1563 जणांचा मध्ये रिनीट झाली होती, तर त्याच्यामुळे जे काही ग्रेस मार्क दिले होते, ग्रेस मार्क कमी झाले. परत नवीन विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, परत त्यांना नवीन मार्क मिळाले. त्याच्यामुळे जे काही ऑल इंडिया रँक कमी झालेले होते, पण तो जो काही इफेक्ट होता तो खूप कमी इफेक्ट होता. म्हणजे तुमच्या सगळ्यांच्याच लक्षात आलं असेल, साधारणपणे ऑल इंडिया रँक फक्त 25 ते 50 जणांनी हॅम्पर झालेला आहे. तो मुद्दा लक्षात घ्या. तो जो 1563 जणांचा मुद्दा होता, त्यांनी ऑल इंडिया रँक फक्त 25 ते 50 रँकनी कमी झालेला आहे. पण हा खूप मोठा इफेक्ट आहे. 4,20,000 जणांच्या मार्क कमी जास्त होणार आहेत. त्याच्यामुळे तुमच्या ऑल इंडिया रँक मध्ये खूप मोठा चेंज होणार आहे. आता चेंज कसा होतोय आपण बघूया. कोणाचे मार्क किती होत आहेत, कोणाचे मार्क किती होत आहेत, ह्याच्यावर आता खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, मी बऱ्याच जणांचे मला फोन आले विद्यार्थ्यांच्या पालकांचे, आता आमचे 5 मार्क कमी होणार आहेत, मग काय करू. तर विद्यार्थी पालकांना मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलेले की तुम्ही काळजी करू नका, टेन्शन करू नका. कारण जो इफेक्ट होणार आहे तो ओव्हरऑल इफेक्ट होणार आहे, तो काय आपल्या एकट्यावर इफेक्ट होणार नाहीये. हा पण मुद्दा लक्षात घ्या. हा मुद्दा नीट लक्षात घ्या. 5 मार्क जे कमी होणार आहेत ते बऱ्याच जणांचे कमी होणार आहेत, जे काही ते तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये. त्याच्यामुळं विशेष तुमच्या ऍडमिशनवर विशेष परिणाम होणार आहे, पण खूप मोठा परिणाम होणार असं नाहीये. तरी विद्यार्थ्यांना तुम्ही खचू नका, तुम्ही काळजी करू नका. तुमचं ऍडमिशन होणार आहे. हा चॅनल तुमच्या पाठीशी शेवटपर्यंत राहणार आहे. हाच विषय तुमच्या पुढे आज घेऊन आलेलो होतो. पुढं कसं कॉन्सिक्वेन्सेस होतील त्यानुसार मी व्हिडिओ बनविलच आणि तुमच्या पुढे येईन. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या 5 मार्काबद्दल तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा ओव्हरऑल इफेक्ट आहे. त्याच्यामुळं ऍडमिशनवर विशेष काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. हा विषय घेऊन तुमच्या पुढे आलो होतो. तुम्हाला काही प्रश्न वाटत असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि ह्या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. कारण तुमची कॉमेंट ही आम्हाला खूप महत्वाची असते. कारण त्या कॉमेंटमधून आम्ही परत नवीन विषय घेत असतो आणि तुमच्या समस्या सोडत असतो. तुमची एक समस्या ही सगळ्या जणांची समस्या असू शकते, म्हणून पण तुम्ही कॉमेंट लिहा. मग त्या विषयावर आम्ही तुमच्या समस्येला निराकरण करू शकतो. हा विषय तुम्हाला आवडला असेल तर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा. कारण हा चॅनल मेडिकल ऍडमिशन संपेपर्यंत तुमच्या बरोबर राहणार आहे. एवढं बोलून आजचा विषय थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.